नमस्कार मंडळी. परवा उज्जैनला जाण्याचा योग आला आणि जाताना आणि येताना रात्रीचा प्रवास होता. तर येताना रात्रभर गाडी चालू होती रस्त्यावर. तसंच असं मनात येऊन गेलं की बापरे, सगळं जग, सगळी दुनिया आता झोपलेली आहे. पण हे आपले ड्रायव्हर बंधू रात्रभर जागे राहून गाडी चालवत आहेत. आणि मला तर म्हणजे असं वाटते की ह्या ड्रायव्हरांच्या मेहनतीवर आणि यांचं जो एक ते आहे ना, कष्ट करण्याची उर्मी, तर त्याच्यावर जगाचा बराच कारभार अवलंबून आहे. कारण दळणवळणाचं प्रमुख साधन तर आपल्याकडं हेच आहे बघा, गाड्या. मग ते दूध टँकरवाले असू दे, भाजीपाला घेऊन जाणारे गाडीवाले असू दे, किंवा टुरिस्टला घेऊन जाणारे ड्रायव्हर असू दे. म्हणजे ड्रायव्हर हा असा घटक आहे की तो वेळेवर आपल्याला सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी त्याची खूप म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा तो पाहिजेच तेव्हाच ते आपल्यापर्यंत येऊ शकते, किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या साध्य होऊ शकतात. तर अशा ह्या ड्रायव्हरांना मला असं वाटतं नेहमी दुर्लक्षित केलं जातं. यांना कुठलीही सरकारी फॅसिलिटी नसतात आणि अगदी तटपुंज पगारावर हे यांची जी नोकरी आहे किंवा यांना जो एक खाजगी जॉब असतो तो मिळतो. पण त्यांना त्याचा पूर्ण मोबदला मिळत नाही. तर ड्रायव्हरचं जीवन हे सतत मृत्यूच्या छायेखाली असतं असं मला वाटतं. तुम्ही सांगा, रात्रभर जागं राहणं काही साधी सोपी गोष्ट आहे का? असे अनेक ड्रायव्हर आहे का रात्र गाडी चालवतात. आणि या रस्त्यावरून ह्या गाड्या धावताना दिसत होत्या ना, असं वाटत होतं की आपलं कुटुंब, आपलं हे घेऊन ही लोकं जगाच्या हे करण्यासाठी बघा किती स्वतः हे करतायत, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देत आहेत. पण त्या तुलनेमध्ये यांना त्याचं मोबदला मिळत नाही, हे पण मला जाणवत होतं. आणि यांना कुठली नोकरी नाही. बरंच आता हे ड्रायव्हर म्हणजे खाजगी स्वरूपातलंच यांचं असतं. तर त्याच्यात कधी काही थोडं झालं, मालकाची बोलणी ऐका, परत जे पॅसेंजर आहे त्यांची बोलणी ऐका, किंवा जो तिकडं कोणाला डिलिव्हरी द्यायची असेल कुठल्याही गोष्टीची, त्याचं उशीर का झाला, अमकं का झालं, तमकं का झालं. म्हणजे या लोकांना एक प्रचंड ताण असतो, यांच्या डोक्यावर प्रचंड ताण असतो. आणि या टुरिस्ट गाड्यावाल्यांच्या तर डोक्यावर केवढे जीव त्यांच्यावर अवलंबून असतात. पाठीमागं लोक ढाराडोळ झोपलेले असतात, पण हे बिचारे अगदी डोळ्यावर किती झोप आली, किती थकवा आला. तुम्ही विचार करा, 12-12 तास गाडी चालवणं, रात्रीचं असो किंवा दिवसा, त्यांची मान, पाठ, मणका काय म्हणत असेल. पण तरीही लोक हसतमुखानं ते करत राहतात. तरी ड्रायव्हरांना बऱ्याच ठिकाणी ना, मला असं वाटतं की हीन दर्जाची वागणूक दिली जाते. कधी कधी त्यांना थोडंसं जरा थकल्यासारखा चेहरा जरी झाला, काय पिलेला आहे का तू, असं आहे का, तसं आहे का, असं काय काय बोललेलं जातं. पण ड्रायव्हर हा असा घटक आहे की त्याच्या मेहनतीवर या जगाचं दळणवळणाचा खूप मोठा भार आहे. आणि ह्या ड्रायव्हर लोकांना तर मी खूप म्हणजे त्यांचे आभार मानेल की तुमच्यामुळंच हे जग, तुम्ही जेव्हा रात्रीचे जग झोपलेलं असतं, रात्रीचं तुम्ही जगाला ज्या गरजा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही रात्रभर जागे राहून त्यांच्यापर्यंत पोहोचवता. यात केवढं मोठं तुमचं योगदान आहे. म्हणून ड्रायव्हर बंधूला माझ्या कधी कमी लेखायचं नाही. अनेकदा त्यांना अनेक प्रसंग येतात, कधी ते त्या रस्त्यावर भांडणं होतात, सगळा रस्ता सुनसान असतो, किंवा थोडंसं काही त्यांच्याकडनं झालं तरी लोक गावागावात जमवून लगेच त्यांना मारझोड करतात, हे करतात. पण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न खूप कमी लोक करतात. मी असं नाही म्हणत सगळेच ड्रायव्हर हे पिऊनच गाडी चालवतात असं अजिबात नाही. हां, खूप थकले वगैरे तर ते आपले त्यांच्या घरी जाऊन थोडंफार ड्रिंक घेत असतील. त्यांना त्यावेळेस त्यांच्या शरीराला त्या आरामाची गरज असते आणि तो थकवा दूर होण्यासाठी घेत असतील. काही सगळे ड्रायव्हर पिऊनच गाडी चालवतात असं अजिबात नाही. एखादा दुसरा असेलही त्याला अपवाद, त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण ड्रायव्हरला सन्मानाची वागणूक आपण समाज देत नाही, एवढं मात्र नक्की.